नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनल सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रॅक्टिकल लेवलला जात असताना, सेकंड लेवलला जात असताना काय तयारी करून जायला पाहिजे आणि आपली ती तयारी झाली आहे का याच्याविषयीचा एक ताळमेळ या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेणार आहोत. ही काही मुद्दे तुमच्या समोर बोर्डवरती लिहिलेले आहेत. त्यामध्ये बघा, डिव्हाइस लेवल प्रिपरेशन, सॉफ्टवेअर लेवल प्रिपरेशन, मॉक टेस्ट आपण केली आहे का, सिटिंग सेटअप कसा असायला पाहिजे, आन्सर शीट्स आणि पेन सुद्धा कशा प्रकारचा आपण वापरायला पाहिजे, ड्युरिंग द एक्झाम आपण काय केलं पाहिजे आणि आफ्टर द एक्झाम आपल्याला काय करायचं आहे, या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक हा व्हिडिओ रन थ्रू सगळा बघायचा आहे. सुरुवात करूयात तो डिव्हाइस लेवल सेटअप वरनं. आता आपल्याला सांगितलं गेलंय MSTA कडनं की आपण मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल शिवाय इतर कुठल्याही डिव्हाइसवरनं ही परीक्षा देणार नाही आहोत. त्यामुळे आता तो मुद्दा बाजूला आपण ठेवत आहोत की कम्प्युटर का नाही, टॅब का नाही, वगैरे वगैरे, लॅपटॉप का नाही. जे सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे. खर तर मी ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधी तुम्हाला एक मुद्दा सांगायला खर तर असायला हवा आहे. तो मुद्दा असा की ऑनलाईन प्रॅक्टिकल परीक्षा हेच मुळामध्ये बऱ्याच जणांना ही कॉन्सेप्ट लक्षात नाही आलेली आहे किंवा ते कसं सामोरं जायचं लक्षात नाही आलेलं, आणि ते तुम्हाला मॉक टेस्ट मधून खास करणं लक्षात येणार आहे कशी आणि की कशा पद्धतीने ती सोपी आपल्याला परीक्षा करता येईल, ती कशा पद्धतीने सोपी करून देता येईल. हे खूप सोपं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा माइंडसेट असा आपण तयार करू की प्रॅक्टिकल परीक्षा ही सेकंड लेवलची परीक्षा, माझं सिलेक्शन पुढे होईल का नाही, या सगळ्या भीतीच्या पलीकडे जाऊन घाबरून न जाता, म्हणजे बापरे असं न म्हणता बघू रे असं म्हणून आपण त्याच्याकडे जर पाहिलं तर आपण प्रॅक्टिकलचे लेवल जे आहे ते आरामात क्रॉस करू शकतो. बघा, एक अंग आपल्याला असलं पाहिजे, ते म्हणजे काय तर तांत्रिक पद्धतीने ज्या पद्धतीने त्याची जी अप्रोचेस आहेत, त्याच्या ज्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या स्टेप्सला फॉलो करत जाण्याचं आपल्याला एक पिंड असला पाहिजे, एक तयारी असली पाहिजे. त्याला आपण म्हणतो की मॅन्युअल्स, सगळ्या प्रोसिजर फॉलो करणं. हे शक्यतोवर बऱ्याच जणांचं काय असतं की मला जमेच ना, माझं चालूच होईना, मला ते कसं होईल, ते कुठं ठेवू, काय करू. त्यांनी सांगितलंय त्या स्टेप जशाच तशा फॉलो करा, काम संपलं. आणि म्हणून त्या स्टेप्स काय आहेत ते पहिल्यांदा बघूयात. त्या स्टेप्स याच्यामध्ये सगळ्या आपण गुंफलेल्या आहेत. एक डिव्हाइस लेवलला विचार करू. पहिल्यांदा ऑनलाईन प्रॅक्टिकल होणार आहे म्हणजे पहिला तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. खूपच अतिशय त्याची स्क्रीन खराब झालेली आहे, त्याचा सरफेस क्लीन नाही आहे, किंवा त्याच्यावरती जे स्क्रीन गार्ड लावलंय त्याचे स्क्रॅचेस पडलेले आहेत, त्याला क्रॅक गेलेला आहे, असा मोबाईल तुम्ही तिथं वापरू नका. स्क्रीन गार्ड चेंज करून घ्या ना आजच्या आज, जेणेकरून तुम्ही एक फ्रेश पीस तुमच्या समोर आहे आणि त्याचा वापर तुम्ही करत आहात असं त्याचं चित्र दिसलं पाहिजे. अँड्रॉइड मोबाईल हा तुमच्यापासून किमान 2-2.5 फुटावरती तुम्हाला ठेवायचा आहे. मग त्यासाठी काय काय डिव्हाइस सेटअप लागेल. मोबाईल तुम्हाला स्टँडी असेल तर बेस्ट, ट्रायपॉड असेल तर बेस्ट, नसेल तर अगदी आपण आपल्या पुस्तकांचा एक असा व्यवस्थित सेट लावून त्याला असा मोबाईल आडवा ठेवू शकतो. तो 90 डिग्री मध्ये असायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तो थोडासा 85 झाला तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही, 95 झाला तरी विचारणार नाही आहे. पण तो 90 डिग्री तुम्ही जर मॅनेज करू शकलात मोबाईल असा सरळ, तर त्या जेणेकरून तुम्ही जे काही करत आहात ते त्यांना दिसलं पाहिजे. कारण ते जो कॅमेरा टिपणार आहे तो रेकॉर्डिंग त्यांच्याकडे अपलोड केलं जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं तो तुमच्याकडं अंतराचा एक मॅटर आहे. आता डिव्हाइस लेवलला तुम्हाला मोबाईल, हेडफोन कंपल्सरी आहे, वायर्ड हेडफोन. आता तुम्ही बरेच पालक असं म्हणाल, मुलं असं म्हणतील की अहो खूप महागाच आहे, 5,000 माझ्याकडे हेडफोन आहे, वायरलेस आहे, आणि तुम्ही काय 200 रुपयाचं वायर्ड वापरायचं म्हणताय. तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड इथं चेक केलं जात नाही, किंवा तुम्हाला लिव्हिंग स्टँडर्ड तुमचं खाली आणा वरणे असं म्हटलं जात नाहीये. तुम्हाला सांगितलं जात आहे की जे प्रोसिजरल त्यांचे जे अडथळे होते त्याच्यातनं त्यांना ती वाट काढायची आहे. कदाचित त्यांच्याकडे असणारा जो व्हिडिओ असणार आहे त्या प्रॅक्टिकल मधला, त्या व्हिडिओला तितका हाय एंडचा
ऑडिओ रेकॉर्डिंग असणार नाहीये की जे तुमचा जो 5000चा हेडफोन आहे वायरलेस त्याच्यामध्ये जे सिस्टम्स आहेत ते त्याला मॅच करणारे असणार नाहीत. ते मोनो असणार आहे किंवा स्टिरिओ असणार आहे ऑडिओ क्वालिटी त्याची. त्यामुळे तुम्हाला ते बघायचं आहे. म्हणून करिता ते सांगितलं की वायर्ड असाच तुमचा हेडफोन तुमच्या मोबाईलला कंपल्सरी लावून ठेवायचा आहे. ओके. आता प्रात्यक्षिक परीक्षेसाठी म्हणून आमच्याकडे पाहायला गेलं तर काय आहे तर हा सेटअप पुरेसा आहे. मोबाईल, हेडफोन, त्याच्यामध्ये असणारे इंटरनेटचं कनेक्शन, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी. शक्यतोवर आता घराघरामध्ये वायफाय पण आलेली आहेत, पण काही जणांकडे वायफाय कनेक्टिव्हिटी नाहीये, तर त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या सिम कार्ड मध्ये जी काही येतं, मग ते रिलायन्सचं, जिओचं असेल, कोणाचं एअरटेलचं असेल, कोणाचं आणखीन कुठलं असेल, तर त्याचं इंटरनेट जो आहे तो पर डे 2 GB समजा आहे, 1.5 GB आहे, तर तुम्ही तुमच्या परीक्षेच्या आधीपर्यंत दिवसभरामध्ये इंटरनेटचा वापर अजिबात त्या मोबाईलवरनं करायचा नाहीये. ती मोबाईल जो आहे तो सुरक्षितपणे तुम्ही बाजूला काढून ठेवा 4 तास. आणि त्याला मी नेहमी तुम्हाला सांगतोय की तुमच्या मोबाईलला रेस्ट वर ठेवा. इव्हन त्याला बंद करून ठेवा, स्विच ऑफ करून ठेवा 1 तास 2 तास, रात्रभर तो बंद करून ठेवा, हरकत नाही. चार्ज करा पूर्णतः, चार्जिंग चांगली असली पाहिजेच. आणि त्याला किमान 2 तास रेस्टिंग मोडवर ठेवा, बंद करून ठेवा मोबाईल आणि मग सुरू करा, जेणेकरून तो तुम्हाला फ्रेश जो आहे, झोपेनंतर कसं माणूस ताजातवाना होतो तसा तो मोबाईल ताजातवाना असला पाहिजे आपल्याकडे. आणि म्हणून त्याच्यावरचं इंटरनेटचं कनेक्शन हे तुम्ही दिवसभरामध्ये वापरलेलं नसलं पाहिजे. परीक्षेच्या आधीपर्यंत तुम्ही खेळत बसू नका त्याला, जेणेकरून तुमचा इंटरनेट ड्राय नाही होणार आहे. आणि मग त्याला स्पीडची जी लिमिट असते 500 MB ला किंवा 1000 MB ला किंवा 1 GB संपलं की पुन्हा तो स्लो होतो, तो होणार नाही. तुमचं त्याच्यामध्ये कल्याण निश्चित होत आहे. त्यामुळे हा सेटअप लक्षात ठेवायचा की आपण करतो एका विशिष्ट लेवलवरनी चाललंय आपलं तीर्थक्षेत्राला उगी भेट दिल्यासारखं, इथं जा, हळद कुंकू व्हा, तिथं जा, हे कर ते कर, असा प्रकार करायचा नाही. आता स्टँडर्ड्सनी तुम्ही त्याला सामोरे जा. आणि म्हणजे परीक्षेकडे पाहत असताना आपलं नॉलेज खूप चांगलं आहे, प्रॅक्टिकल्स पाठच केलेली आहेत काही मुलांनी, सगळं स्टेट बोर्डच्या पुस्तकातनं टोटली तुम्ही सगळे प्रयोग बघितले, सीबीएसईच्या पुस्तकातनं सगळे 6वी 9वीच्या मुलांनी सगळे प्रयोग बघितले, सगळं करून पाहिलं, सगळे ज्ञानाच्या लेवलवर शंका नाहीये. ती बाजू आता आपली भक्कम आहे. प्रॅक्टिकल कशा पद्धतीचे येतात, कोणते येतात, कसे करायचे, निष्कर्ष कसे काढायचे, कन्क्लुजन कसं काढायचं, सगळं माहिती आहे. पण हे सगळं भक्कम बाजू असूनही प्रात्यक्षिक परीक्षेच्या दिवशी आपण जर क्रमाक्रमाने दिलेल्या स्टेप्स नाही फॉलो करत गेलो तर आपल्या ह्या भक्कम ज्ञानाचा काही एक काडी मात्र असा उपयोग होणार नाही. आणि म्हणून परीक्षेसारखंच बघा, स्पर्धेसारखंच बघा, तिथं जाण्याचा स्वतःचा मानसिक जो एक तयारी असते, जो पिंड असतो परीक्षेला सामोरं जाण्याचा, तो पिंड तुमच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून ही परीक्षा त्या दृष्टीने बघा की काय परीक्षा आहे, ती प्रोसिजर फॉलो करत जायचं आणि तसं मला पुढे जायचं, संपलं. हे इतकं सोपं आहे. बापरे काय करू, कसं होईल, नाही होणार, करूयात असं म्हटलं की ते होणार आहे. चला दुसऱ्या लेवलला बघतो, सॉफ्टवेअर लेवलला काय सेटअप पाहिजे. अर्थातच तुमच्याकडे गुगल क्रोमचं लेटेस्ट असं अपडेटेड व्हर्जन तुमच्या इथे मोबाईलमध्ये असलं पाहिजे. त्याच्यामधल्या सगळ्या जे काही कॅश मेमरी आहेत सगळ्या ऍपच्या, नुसत्या गुगल क्रोमच्या नाही, तुम्ही जेवढे म्हणून ऍप तुमच्या मोबाईलमध्ये असतील त्या प्रत्येक ऍपला सेटिंग्स मध्ये त्याच्या जाऊन तुमचं जे कॅश मेमरी त्यांनी जी गुंतवून ठेवली आहे ती सगळी रिलीज करा. क्लिअर कॅश मेमरी, क्लिअर कॅश मेमरी, क्लिअर कॅश मेमरी सगळ्या ऍपचे करा. आणि खरं तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुमच्या मोबाईलमध्ये ह्या परीक्षेला ज्या मोबाईलवर तुम्ही समोर जाणार आहात त्याच्यामध्ये कुठलेही गेम्स असता कामा नाहीत, कुठल्याही इतर आलतू फालतू ऍप असता कामा नाहीत, ते सगळे काढून टाका 2 दिवसासाठी, काही फरक पडत नाही. म्हणजे तुमचा मोबाईल हा लाईट राहील, सॉफ्टवेअरच्या अँगलनी सुद्धा आणि हार्डवेअरच्या अँगलनी सुद्धा लाईट राहील. त्याला असं म्हटलं जातं लाईट ठेवा मोबाईल, खूप हेवी आणि असं क्रंच गर्दीमध्ये मोबाईल वाटावा असं ठेवू नका. आणि एक उठसूट काही ऍप डाउनलोड करून ठेवलेले असतात ते सगळे काढून टाका पहिल्यांदा. सॉफ्टवेअर लेवलला जे पाहिजे ते तर आहेच आहे, गुगल क्रोम पाहिजे, त्याच्यानंतर पीडीएफ तयार करण्यासाठी जे सॉफ्टवेअर लागणार आहे
तुम्हाला माहिती आहे डू पीडीएफ आहे, सेव्ह पीडीएफ आहे, अडॉब स्कॅन पीडीएफ आहे. तुम्ही सर्च करा आणि पीडीएफ क्रिएट करणारे जेपीजी इमेज, फोटो घेतलेले जे काही आहेत त्या इमेज पासून पीडीएफ तयार करणारे सॉफ्टवेअर तुमच्याकडे असे भरपूर आहेत नेटवरती ऍप्स. त्याच्यापैकी तुम्ही केलं असेल एव्हा चांगली गोष्ट आहे, पण समजा तुम्हाला अजून केलं नसेल तुम्ही, तर ते करून तिकडे वापरायला हरकत नाही. सॉफ्टवेअर लेवलला हे दोन गोष्टीच तुम्हाला लागणार आहेत, गुगल क्रोम आणि पीडीएफ क्रिएट करण्यासाठीचं सॉफ्टवेअर. पण जे लागणार नाही ते तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं, तसे बाकीचे ऍप्स काढून टाका. ही त्याच्यामधनं मला सांगण्याचा मेसेज. मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट जे आपण वेबसाईटवरती दिले आहेत msta.in वरती, किंवा तुम्हाला इकडे SMS थ्रू आलेल्या ज्या लिंक्स आहेत त्याच्यावरती, त्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलरली मराठी माध्यमाचे असाल तर मराठी माध्यमाच्या, इंग्रजी माध्यमाच्या मॉक टेस्ट द्यायच्या आहेत आणि त्या अतिशय व्यवस्थितपणे द्यायच्यात. मॉक टेस्ट देत असताना तर तुम्हाला स्क्रीन शेअरिंग परमिशन, लोकेशन शेअरिंग परमिशन, कॅमेरा शेअरिंग परमिशन्स, या सगळ्या गॅलरी जे आहे इमेज गॅलरी ती शेअरिंग परमिशन्स, त्या सगळ्या गुगल क्रोमला अलाउ करून ठेवा. ऍप परमिशन्स टू गुगल क्रोम अलाउ पाहिजेत. लोकेशन ऍक्सेस अलाउ पाहिजे, ऍक्सेस डिनाईड किंवा डिसेबल नको आहे. हे सगळं सेटअप करा आणि हे करून घेतं. मॉक टेस्टचा फायदा तोच आहे की तुम्ही ते सगळ्या सेटिंग्स काय बरं नीट केल्या पाहिजे त्या तिथं तुम्हाला करून घेणं आवश्यक आहे. ह्या करून घ्यायला लागतील मॉक टेस्ट मधनं. आणि त्याच डिव्हाइसवर मॉक टेस्ट द्या ज्या डिव्हाइसला तुम्हाला फायनल एक्झाम द्यायची आहे. नाहीतर मॉक टेस्टला डिव्हाइस वेगळा, फायनल एक्झामला वेगळा, असं अजिबात चूक करू नका. ती सगळ्यात मोठी चूक असू शकते. आता चुका इथं तुम्हाला मी क्रॉस चेक सांगतोय. इथं काय चेक आहे की जे डिव्हाइस आहे, जे मॉक मध्ये तुम्ही डिव्हाइस वापरलं तेच डिव्हाइस तुम्हाला तिकडे मेनला पण वापरायचं आहे, तोच मोबाईल वापरायचा आहे. आता पुढं तुम्हाला मी इथे सांगेन की आन्सर आफ्टर द एक्झाम जे पीडीएफ करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला तिथं सुद्धा एक क्रॉस चेक आहे, तो त्यावेळेला तुम्हाला मी बिलकुल तो सांगेन काय आहे. ओके, आता सिटिंग पोश्चर किंवा ज्याला आपण काय म्हणतो एर्गोनॉमी आपण कशी ठेवली पाहिजे, कसं बसलं पाहिजे. आता बसलं कसं पाहिजे ह्याच्याविषयीच फार जास्त धोरण नाही आहे त्यांनी सांगितलेलं, पण तुमच्या चेहऱ्यावर समोरून लाईट यावा, मागून खिडकी ओपन आहे तिकडनं लाईट येतोय आणि तुमच्या मोबाईलमध्ये खूप प्रकाश, मोबाईल खूप छान लाईट मध्ये दिसतोय पण तुमच्या चेहऱ्याला डार्कनेस आलाय, त्याचा उपयोग नाही होणार. त्यामुळं आपण बसलो इकडे तर समोरून लाईट यावा, त्यासाठी वेगळा लाईट लावायची गरज नाही. त्यासाठी लाईटचे ते फोकस स्टँड हे ते नसलं काही करू नका. जनरली जिथं आपल्या घरामध्ये इंटरनेटची रेंज चांगली येते आणि जिथं पुरेसा प्रकाश आपल्या चेहऱ्यावरती आपल्या समोर असणाऱ्या टेबलवरती व्यवस्थित पडू शकतो तसं सिटिंगची जागा ठेवा. खूप कर्कश गोंधळ वगैरे होत असेल त्या ठिकाणी अजिबात आपण बसायचं नाही. आपण अशी जागा आजच निवडून घ्या आणि तिथं तुम्ही तुमचा मॉक चालतो का ते पहिल्यांदा बघा. जिथं मॉक व्यवस्थित चालला तिथं तुमचं इंटरनेटला अडचण नाही, हा त्याचा अर्थ लागतो. आता सिटिंग सेटअप मध्ये बऱ्याचदा काय होतं की आपण कॅज्युअली टी शर्ट किंवा एकदम असा मळका हे कपडे घालून बसतो, काय घरात तर बसलो असं नाही. एक फॉर्मल ड्रेसिंग ठेवा जेणेकरून तुम्हाला स्वतःला पण एक फील असा येईल की आम्ही परीक्षा देतोय. बरोबर आहे. त्यामुळं तो एक स्वतःची तयारी असली पाहिजे की आपण बाबा एक फॉर्मल ड्रेसिंग वरती बसूयात जेणेकरून आपण अलर्ट राहतो. कॅज्युअल आणि एकदम घरगुती पोशाखात बसलो ना तर त्या परीक्षेसारखं बघण्याचा सेन्स क्रिएट नाही होत. आणि म्हणून तशा पद्धतीने परीक्षा केंद्रावरती परीक्षेला चाललो अशा तयारीने घरातच बसा जेणेकरून तुम्हाला सिरियस मोड स्वतःचा प्रिपेअर जो आहे तो प्लॅन राहील. ओके, आता इथं घाबरायचं नाहीये किंवा तुम्हाला काही वेगळं करायचं नाहीये. तुम्हाला जी सिस्टम सांगितली, जो फ्लो सांगितलाय तो फक्त फॉलो करायचा आहे. त्यापेक्षा फार वेगळं काय नाहीये. समजा 2-5% एखाद्या वेळेस तुम्ही काम करत असताना तुमचा एखादा पेजचा इमेज, ते पेज त्याला दिसलं नाही, बाजूला इकडे इकडे हात आहे, ते कन्सिडर करतील ना. त्यांना असं काही फार धारेवर धरायचं नाही तुम्हाला. ते पोलीस नाही आहेत, ते फक्त परीक्षक आहेत आणि तुम्ही परीक्षा प्रामाणिकपणे स्वतःच्या बुद्धीनी समय सूचकतेनी दिलीये का एवढंच बघून तुमचं इव्हॅल्युएशन होणार आहे. ते फार जास्त पोलिसिंग करत बसणार नाही आहेत.
त्यामुळे आपण निश्चिंत राहून परीक्षेला सामोरं जायचं आहे. ओके, इथे आन्सर शीट तुमच्यासाठीच्या ज्या आहेत त्या MSTA नी तुम्हाला पाठवलेल्या आहेत, त्यांच्या वेबसाईटला आहेत, तुमच्या कडं त्या माध्यमातून आलेल्या आहेत. आता ह्या आन्सर शीट चांगल्या प्रतीची प्रिंट काढा, चांगला शुभ्र कागदावर प्रिंट काढा. 2 पैसे जास्त खर्च केले हरकत नाही, पण प्रिंट जी आहे ती अस्पष्ट नको, किंवा झेरॉक्स काढलेला त्याच्यामध्ये काळपटपणा आलेला ब्लॅकिश झालेलं पेपर नको आहेत. अतिशय स्वच्छ पेपर पाहिजे, जेणेकरून त्याचा जेव्हा फोटो काढेल ना त्याची अजून 2-5% क्वालिटी खाली जात असते. म्हणून आपण आधीच सगळं व्यवस्थित पेपर्स त्याचे सेट करून घेऊत आणि त्याचे 2 सेट ठेवा. आन्सर शीटचे कमीत कमी 2-3 सेट ठेवा, काय हरकत नाही तुमच्याकडे. का? कारण आन्सर शीट लिहिताना सुरुवातीलाच काही गडबड झाली तर पटकन तुम्हाला चेंज करून दुसरी घेता येते. त्याचा प्रॅक्टिकलचा क्रमांक कोणता आहे बघा, विषय कोणता आहे बघा, त्यानुसार तुम्ही ती मॅनेज करा. समजा एखादे तुमच्या त्याच्यामध्ये काहीतरी सुरुवातीलाच काहीतरी चूक झाली, पटकन चेंज करून दुसरी घ्या आणि त्याच्यावर लिहा ना ते सगळं. आणि म्हणून 2 सेट 3 सेट कमीत कमी तुमच्याकडे आन्सर शीटचे रेडी ठेवा. आणि रेडीच नव्हे तर त्याच्यावरती तुमचा जो रोल नंबर आहे, युजर आयडी आहे, तो तुमचा रोल नंबर आहे. 6वी साठी O पासून सुरू होत आहे आणि 9वी साठी I पासून सुरू होत आहे. समजा कदाचित उद्याला त्यांनी तुम्हाला SMS द्वारे नवीन युजर आयडी पाठवला तर तो युजर आयडी तुम्हाला द्यायचा आहे. मॉक टेस्ट मध्ये जो युजर आयडी वापरला तो टाकायचा नाही. मॉक टेस्टचा विषय मॉक टेस्ट पुरताच. आणि पुढे परीक्षेला, मुख्य परीक्षेला तुमचा जो युजर आयडी तुम्ही लेखी परीक्षेला वापरला होता तोच युजर आयडी, मला वाटतं की ती शक्यता तीच आहे की तोच युजर आयडी तुम्हाला इकडे सुद्धा वापरायचा आहे. तेव्हा तुमच्या आन्सर शीट वरती जो त्यांनी विचारला युजर आयडी, असा मोठे छोटे छोटे बॉक्स करून दिलेत, तिकडे तुम्ही तो युजर आयडी व्यवस्थित लिहायचा. सुरुवातीला O किंवा I म्हणजे 9वी साठी, O म्हणजे 6वी साठी, तिथून सुरू होणारा तो युजर आयडी असेल पूर्णच्या पूर्ण लिहायचा. तुमची सही विद्यार्थ्याची ती करूनच ठेवायची. तुम्ही 3 सेट केले असतील आन्सर शीटचे तर तिन्ही आन्सर शीट वरती अगदी आजच तुमचे डिटेल्स कन्फर्म असे तिकडे अगोदरच लिहून ठेवा, सही करून ठेवा. गडबडीमध्ये पुन्हा तेच लिहायचं राहतं, मग सगळं झालं आणि ते नेमकं चुकलं असं होऊ नये. त्यामुळे क्रम लक्षात ठेवा की आन्सर शीट वरती आपल्याला ऑलरेडी जे एक कॉमन फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये कॉमन युजर आयडी लिहायचा आहे, सही करून ठेवायची आहे. हे सगळं तुम्हाला तिकडे अगोदरच फील करून ठेवायचं आहे. प्री तयारी अशी करायची आहे. पेन, आता तुमचा त्याचा फोटो येणार असल्यामुळं ना तुम्ही जर पेन फेंट वापरला असं पाहायला नजरेला चांगलं वाटतं, पण जेव्हा आपण त्याचा फोटो काढतो ना तेव्हा त्याचं ते इमेज थोडीशी डल होते, एखादा लाईटचा इश्यू येतो आणि तुमची शॅडो पडण्याची शक्यता असते. हे सगळं तिथं कन्सिडर करायचं आहे. तुमची सावली नाही पडली पाहिजे फोटो काढताना त्या पेजवरती खाली, त्या मोबाईलची सावली नाही पडली पाहिजे खाली. त्यामुळे त्याच्यावर त्याचा फोटो काढताना अतिशय सावधगिरीने तो फोटो काढा. क्लिअर कट चांगला फोटो असला पाहिजे. पटकन मग दुसरा असेल तर दुसरा पेज, तिसरा पेज. 9वीच्या बाबतीमध्ये 3 पेज असणार आहेत आणि 6वीच्या बाबतीमध्ये ते 5 पेजेस असणार आहेत. त्यामुळे 5च्या 5 पेजेस जे आहेत ते तुम्हाला तिकडे फोटो काढावे तर लागणारच आहे. आणि म्हणून तुम्ही जे लिहिणार आहात ना ते लिहिणारा थोडंसं डार्क साइड पेन वापरा. ओके, जसं एक पेन सॉफ्ट नावाची पेन आहे, जसं 0.7चं तुम्हाला पेन मिळू शकतो. ब्लॅक वापरा, ब्ल्यू वापरा, पण बॉल पेन वापरा. ती थोडीशी रुळवा अगोदर आणि तिचा वापर करा. थोडंसं डार्क साइड तुमचं हँड रायटिंग असलं तर ते इमेज चांगली कॅप्चर होते, तिथं रिडेबल जे आहे ते होतं. त्याची रिडेबिलिटी जी आहे, व्हिजिबिलिटी जी आहे ती इथं चांगली राहते, जेणेकरून परीक्षकाला तो ताण पडत नाही तपासत असताना. हे त्याचं लक्षात ठेवायचं आहे. ड्युरिंग द एक्झाम, आता हा त्याच्यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. परीक्षा सुरू याची एक निश्चित क्रमवारी दिलेली आहे, याचं एक अल्गोरिदम दिलेला आहे की परीक्षा ही 30 मिनिटापर्यंत लॉग इन तुम्हाला करायला चान्स देणार आहे. सुरुवातीला जितक्या वाजता परीक्षा आहे त्याचे पहिले 30 मिनिट लॉग इन टाइम आहे आणि परीक्षेचा ऍक्च्युअल टाइम 30 मिनिटाचाच आहे. 30 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला 9वीच्या मुलांना 3 विषयाचे 3 प्रॅक्टिकल आणि 6वीच्या मुलांना 5 प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. आता करायचे आहेत असं म्हणत असताना हे विषय थोडासा मी जरा त्याला दुरुस्त करतो की ते बघायचे आहेत आणि त्याला निरीक्षण मांडायचं आहे, कॅल्क्युलेशन्स मांडायचं आहे. संपलं. इतकं सोपं 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 काम आहे. प्रयोग बघायचे, व्हिडिओ सगळे. त्यांनी काय केलंय
त्याला फक्त एका साच्यामध्ये बसवायचं आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं. सिंपल. इतकं ते सिंपल प्रोजेक्ट प्रॅक्टिकल परीक्षेला बघायचं आहे. असं बघितलात तर फार लवकर तुम्ही क्रॅक कराल. बरोबर आहे का? आणि त्यामुळं जी साधारण 7.5% मुलं सिलेक्ट होणार आहेत पुढे चालून पुढच्या राऊंडला, मला वाटतं 10%, सॉरी. तर ह्या मुलांमध्ये तुम्हाला सिलेक्ट होत असताना, म्हणजे तिकडे जात असताना पुढे पुढच्या राऊंडला तुम्हाला क्वालिफाय होत असताना तुम्ही सगळे होऊ शकतात. म्हणजे जे घाबरतील, ज्ञान असून सुद्धा, माहिती असून सुद्धा, जे टाइम मॅनेजमेंट मध्ये चुकतील, त्यांचं मात्र सिलेक्शन होणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे आपण घाबरायचं नाहीये. आपल्याला वेळ भरपूर शिल्लक राहतो. आपण तशी रिहर्सल करून बघायला पाहिजे. म्हणून मॉक टेस्ट मध्ये सगळं बघा म्हणतोय मी. मगाशी मी तुम्हाला सांगताना राहिलं थोडंसं की जे मॉक टेस्ट आहेत ना, त्या मॉक टेस्ट मधले प्रयोग, त्याच्यामध्ये असणारी जी आन्सर शीट आहे ती तुम्ही घरी तयार करा. आन्सर शीट आपल्या हाताने, त्याचे स्ट्रक्चर फक्त ब्लँक, आणि त्याच्यासोबत 30 मिनिटांमध्ये ते करून त्याला अपलोड करता येतं का बघा. कारण वेबसाईटवरती ज्या आन्सर शीट आल्यात त्या आन्सर शीट ह्या मॉक मधल्या प्रयोगाशी मॅच करत नाहीत. मग आपण काय करू, मॉक मध्ये जे प्रयोग दिलेले आहेत त्या प्रयोगाची आन्सर शीट आपण बनवू की कोरी, आणि त्याला ते बरोबर टाइम लावून त्याला सोडवून मग अपलोड करू. म्हणजे आपल्याला वेळेचं भान आहे का हे पण लक्षात होतं. 2 वेळेस 3 वेळेस करा. नुसते प्रयोग बघणे मॉक मधले म्हणजे मॉक करणे नाही. ते फक्त बघणं आलं. ते बघा, त्याला तुमच्याकडे असणाऱ्या आन्सर शीटची जोड द्या, ते लिहा, तेवढ्या वेळात ते बसतं का बघा. आणि निश्चितच 2-3 वेळेस बघितलेलं असल्यामुळं तुम्हाला 30 मिनिटाचं प्रॅक्टिकल हे 20-22 मिनिटात संपवून टाकायचं आहे. तसं मॉक मधलं ओरिजिनली तुम्हाला ते वेळ मिळणार असे मॅनेजमेंटला. त्यामुळं मॉक मध्ये लक्षात ठेवायचं की मॉक मधला प्रयोग, त्याची आन्सर शीट आपण घरच्या घरी बनवू कोऱ्या कागदावरती, आणि मग ती सोडवू 30 मिनिटाचा टाइम फ्रेम लावून तर रिहर्सल करू. ज्या विद्यार्थ्यांनी टाइम रिहर्सल 2 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 10 वेळेस केली आहे, त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल म्हणजे डाव्या हाताचा मळ आहे. फायनल परीक्षा म्हणजे हे विधान लक्षात ठेवा, पक्क करा, आणि हे 2 दिवस पुढचे हेच काम करा. काही फारसा विचार करत बघायची गरज नाही. टाइम रिहर्सल करा, प्लस सगळे प्रयोग बघा. कोणते कोणते प्रयोग आहेत तुम्हाला नेटिझन्सनी बुकलेट दिले, त्याच्यातले प्रयोग बघा. तुमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक पेज टू पेज जात राहा. हे करून पहा, ते करून पहा. अशा ज्या ज्या ठिकाणी जागा दिल्यात, ज्या ठिकाणी म्हणून प्रयोगाची शक्यता आहे, ते सगळे प्रयोग, ते सगळे वर्गवारी, बायोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर ते सगळे ग्रुप्स, हे सगळं तुम्हाला सॅम्पल आयडेंटिफिकेशन आहे बायोलॉजी, सगळं आहे. हे सगळं बघा. म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नजर मारावीच लागेल. स्टेट बोर्डच्या आणि एनसीईआरटी पुस्तकाच्या 6वी आणि 9वीच्या मुलांनी हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. परीक्षा सुरू जेव्हा आपण करणार आहे तेव्हा पहिला प्रयोग सुरू झाला, तो प्रयोग पाहत असताना तुम्हाला त्याला स्क्रीन मोठी पण करता येणार आहे. त्याच्यामध्ये ते स्क्वेअर बॉक्स असतो मोठं करायला, तुम्हाला ते लक्षात यावं म्हणून. ओके. आणि तुम्ही हातात समजा आता ते मोठं करायचं आहे, मोबाईल हल्ला थोडासा, काहीही घाबरू नका. हलणार आहे, माणसं आहेत, तुम्ही ते ऑपरेट करायला ना त्याला, समजा इथं मोबाईल आहे आणि ते तुम्ही त्याला टच करताय, थोडासा इकडे इकडे झाला, काय नाही, तेवढ्यापुरता होणार आहे. त्यांनाही माहिती आहे की तुम्ही ती स्क्रीन झूम करतायत, मोठी करतायत, बघतायत प्रयोग, आणि ते प्रयोग बघत राहा. आता प्रयोग बघता बघता ऑब्झर्वेशन करायचंय. तुम्हाला पॉज करावं असं वाटलं तर पॉज करा, ऑब्झर्वेशन लिहा. पॉज नाही करायचं आहे, हरकत नाही, तुम्ही ते सलग ऐका आणि मग तुम्ही परत त्याचं ऑब्झर्वेशन टेबल सगळं भरून काढा. ते तुमच्या कम्फर्ट वरती आहे. एक त्यांनी पक्क सांगितलंय की त्या प्रयोगाच्या खाली जे राईट युअर आन्सर हिअर जे म्हणताय की नाही, तिथं फक्त यस असं लिहा. तिथं उत्तर लिहायचं नाहीये तुम्हाला. मोबाईलमध्ये YES यस टाईप करून पुढच्या प्रयोगाकडे जायचंय तुम्हाला. हे मात्र करत चला. म्हणजे तुम्ही यस लिहिलं याचा अर्थ असा असेल की तो प्रयोग तुम्ही केला, पाहिला, म्हणून तिथं यस लिहायचं आहे. ते यस लिहून पुढच्या प्रयोगाकडे जायचं आहे. ओके. आता पहिला प्रयोग संपला की पटकन तुम्हाला समोर ते धरायचं आहे. एक 5 सेकंद, 10 सेकंद, त्यांनी 20 सेकंद धरा म्हटलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला गडबड झाली आहे, तुमच्याकडे आता वेळ कमी पडायला लागलाय, तर तुम्ही 10 सेकंद धरा की हो. त्यापेक्षा जास्त 20 सेकंद पाहिजे असं काही कंपल्सरी 20 सेकंद मोजून आपण बघायचं नाहीये की हे झाले का 20. तुमच्याकडे वेळ असेल तर निश्चित 20 सेकंदापर्यंत धरा, आणि व्यवस्थित धरा. आन्सर शीट जी आहे ती आन्सर शीट तुमची ही मोस्ट क्लोज त्या व्ह्यू मध्ये दिसली पाहिजे असं धरा. तुम्ही लिहिलं सगळं दिसलं पाहिजे त्याला, असं वर्ण असं एखादी घ्या, जे काही ग्रिपिंग असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला दाखवा. चला पुढच्या प्रयोगाकडे जाता येऊ शकतं.
आणि हे लक्षात घ्यायचं की 6वीच्या मुलांसाठी 5 प्रयोग आहेत, त्यामुळे त्यांना वेळेचं बंधन असणार आहे. तुलनेने प्रयोग तसे सोपे असतात आणि म्हणून जरी 5 संख्या वाटली तरी तेवढी जी असते ती विचार करायची गरज नाही. 3 असतील तर 3, 4 असतील तर 4, 5 असतील तर 5. झाले सगळे लिहून तर सगळेच्या सगळे तुम्ही तिथं प्रत्येक वेळेला दाखवायचे आणि पुढे जायचंय. आता प्रयोग झाले, याच्यामध्ये शक्यता काय आहेत की 5वीच्या समजा एखाद्या विद्यार्थ्याचे 3च झाले, हरकत नाही, त्यांनी 3च PDF करून पाठवा, पण पाठवा. आता माझे 3च झाले, काय उपयोग आहे पाठवून, असं नाही म्हणायचं आहे. 4च झाले, काय उपयोग आहे पाठवून, असं नाही म्हणायचं आहे. त्याचे तरी मार्क्स तुम्हाला मिळणारच आहेत ना. आणि कोणी सांगावं की बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा 2 झाले असेल, तुमचे 3 झाले, बाकीच्यांचं 1 झालं असेल, तुमचे 4 झाले. तुम्ही तुमचा विचार करा, कोण काय, माझं कसं, असं नाही विचार करायचा. तर तुम्ही जे काही केलंय ते अपलोड करणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ड्युरिंग द एक्झाम जे म्हटलंय ते महत्वाचं आहे. आता तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा जो आहे, शेवटचा टप्पा जो आहे, तो आफ्टर द एक्झाम PDF तुम्हाला बनवून पाठवायचे. आता या मोबाईलमध्ये इथं जेव्हा आपण प्रयोग चालू आहे, मध्यभागी त्या ठिकाणी एक बटन असेल मध्यभागी, त्याला तुम्ही क्लिक करून त्याला मिनिमाइज करू शकता तुमच्या एक्झाम विंडोला. किंवा तिथं ब्राउज नावाचं बटन आहे एक्झाम मध्ये PDF अटॅच करण्यासाठी, त्याच्यातनं जाऊन फोटो काढून तिथंच PDF सॉफ्टवेअर ओपन करून ती फाईल तिथं अटॅच करू शकता. आणि हे तुम्ही मॉक मध्ये करून बघा, PDF फाईल अटॅच करून अपलोड करणं. जोपर्यंत ते करणार नाही तोपर्यंत तुमची परीक्षेची धाकधूक कमी होणार नाही. आणि केलंय, नेटिझन्सच्या सगळ्या मुलांनी केलंय. या व्हिडिओ ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचतो त्या सगळ्यांनी पण हे लक्षात ठेवायचं, PDF अपलोड करेपर्यंत तुम्ही सुटकेचा श्वास घेऊ शकणार नाहीत. 30 मिनिटांनंतरचे 10 मिनिटं त्याला दिलेली आहेत आणि 10 मिनिटं खूप होतात. 10 मिनिटात माणूस कमीत कमी 2 किलोमीटर 1.5-2 किलोमीटर चालत जाऊ शकतो, एवढा वेळ आहे. आणि त्यामुळं घाबरायचं अजिबात नाहीये. 3 प्रयोग झाले असतील 3 पाठवा. 5-6वीच्या मुलांनी 5च्या 5 झाले 5ही पाठवा. 9वीच्या मुलांची सुद्धा तीच परिस्थिती असू शकते की एखादा प्रयोग तुमचा चुकला असं वाटलं, हरकत नाही, आता तुम्हाला वापस यायला चान्स नाहीये. जे जे काही निरीक्षण नोंदवलेली आहेत ना ती सगळी तुम्हाला फोटो काढून त्याचं PDF करून अपलोड करायचं. अपलोड केल्याच्या नंतर तो अपलोडेड सक्सेसफुली जेव्हा म्हणेल तेव्हा तुमची प्रॅक्टिकलचं परीक्षा संपली. 30+10 30+10 40 मिनिटांची तुमची प्रॅक्टिकलची परीक्षा ही आहे. डोक्यातून ते काढून टाका, 30 मिनिटाची आहे, 40 मिनिटाची आहे. 30 मिनिटाचा कप्पा काय हे माहिती पाहिजे, 10 मिनिटाचा कप्पा काय हे माहिती पाहिजे. काही मुलं म्हणतील की सर आमचं 25 मिनिटांमध्ये सगळं संपलं. तेवढी घाई करू नका. म्हणून मॉक रिहर्सल चांगली करून ठेवा. तुम्हाला बरोबर मॅनेजमेंट कळते कोणतं कसं कसं पद्धतीनं चाललंय ते, राईट. बाजूला एक क्लॉक ठेवा ना पलीकडे, तुमचे घड्याळ ठेवा बाजूला असं उभं, तुम्हाला टायमिंग बघण्यासाठी. समोर असेल भिंतीवर, भिंतीवरच घड्याळाचा टाइम ठेवा. म्हणजे टाइम मॅनेजमेंटसाठी टाइम बघायला तर पाहिजे ना की किती मिनिटं मी देऊ लागलोय त्या प्रयोगासाठीची. ते बाजूला एक क्लॉक तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यामुळे डिव्हाइस लेवलला तुम्ही क्लॉक पण एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे बाजूला एक वेगळं घड्याळ असलं पाहिजे. तुमचा हेडफोन लावलेला असल्यामुळं तुमचा ऑडिओ तिकडं रेकॉर्ड होणारच आहे. त्यामुळे उत्तर विचारणं किंवा पालकांचा इकडं तिकडं आवाज बोलणं ह्या गोष्टी अजिबात तिथं होऊ देऊ नका. खूपच अशी स्मशान शांतता घरामध्ये नको आहे. शांतता पुरेशी आहे. स्मशान शांततेमुळे भीती वाढत राहते. त्यामुळे तसं काही गरज नाही. कॅज्युअल अप्रोच ठेवा आणि परीक्षेमध्ये यश निश्चित तुम्ही मिळवाल असं मला इथं वाटतं. PDF तुम्ही जेव्हा अपलोड करणार आहेत ना तेव्हा तिथे जो क्रॉस पॉइंट तुम्हाला चेक पॉइंट सांगितला तो असा की समजा तुम्ही मॉक टेस्टच्या दरम्यान PDF सेव्ह केलं तर PDF कोणत्या नावानं सेव्ह करायचं आहे, PDF ला रिनेम करायचं आहे तुम्हाला. PDF ला त्यांनी जे नाव देईल ते सेव्ह होईलच किंवा तुम्हाला विचारेल तो, पण ते देत असताना पण तुम्हाला तुमचा जो I किंवा O पासून जो चालू होणारा तुमचा युजर ID आहे ते नाव द्यायचं आहे PDF फाईलला. ते पूर्ण टाईप करायचं आहे तुमचा युजर ID जो आहे तो, आणि त्याचं नाव PDF ला पाहिजे आणि ते नाव दिल्यानंतर ते अपलोड करा. आणि इथं हा क्रॉस पॉइंट आहे, चेक पॉइंट आहे. तुम्ही त्याचा रेग्युलर नाव ठेवून जे काही नाव झालंय तसं तुम्ही अपलोड न करता त्याचं नाव चेंज करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता इथे एक परत क्रॉस चेक पॉइंट दिसतोय. प्रॅक्टिस करत असताना तुम्ही PDFचं नाव जर दिलं असेल तेच ओके,
त्याच तुमच्या रोल नंबरचं, युजर आयडीचं. तर प्रॅक्टिस मधल्या जेवढ्या पीडीएफ तुम्ही तयार केल्या होत्या मॉक टेस्ट मधल्या, त्या पीडीएफ कम्प्लिटली डिलीट करून टाका. नाहीतर तुम्ही प्रॅक्टिस मधली पीडीएफ ओरिजिनलच्या ठिकाणी अपलोड करून बसाल, तो एक धोका असू शकतो. आणि त्यामुळे इतकं बारकाईने बघायचं आहे. पालकांनी हा व्हिडिओ जेव्हा सगळं ऐकतील तेव्हा ह्या गोष्टीचं भान ठेवा. आपल्या मोबाईल मधून ती पीडीएफ काढून टाका जी प्रॅक्टिसच्या वेळेस आपण तयार केली होती. हे पण त्याच्यामध्ये ओघाओघानं आलं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करत जाता तुमचे क्रॉस पॉइंट जे आहेत, की पीडीएफ तुमची जी आहे ती त्या दिवशीला तुमच्या नावानी, म्हणजे तुमचं जे युजर आयडी आहे त्याच्यावरनं ती झाली पाहिजे, आणि आधी तयार केली असेल अगोदर प्रॅक्टिसच्या ती काढून टाकली पाहिजे. हे याच्यातले चेक पॉइंट आहेत. डिव्हाइस लेवल सांगितलं, सॉफ्टवेअर लेवल सांगितलं, मॉक टेस्टचं महत्व काय सांगितलं, सिटिंग सेटअप कसा पाहिजे सांगितलं, आन्सर शीटचे 2 सेट 3 सेट त्याचं सगळं डेटा लिहून ठेवा अगोदरच सांगितलं, पेन पर्टिक्युलरली वापरायला सांगितलंय, परीक्षेदरम्यान घाबरायचं नाही काय, हे सगळं सांगितलेलं आहे. परीक्षेनंतर सुद्धा काय करायचं सांगितलं. अपलोड सक्सेसफुली झालं तेव्हा आपली सेकंड लेवल पूर्ण होते. आता सेकंड लेवलचा निकाल जेव्हा येईल तेव्हा त्याच्यानंतरच्या प्रोजेक्ट प्रिपरेशन आणि सबमिशन, त्याचबरोबर इंटरव्ह्यू साठीची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची भेट होणारच आहे. ते तर आपण निश्चित पुढे चालून काम करतोच. तुर्तास प्रॅक्टिकल परीक्षेसाठी तुमच्या सगळ्यांना समय सूचकता यावी, सगळ्यांना अतिशय भान एकत्रित केंद्रित करून परीक्षा देता यावी, ह्यासाठी मंगलमय अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.